लहानपणची शुभा कशी होती तिथपासून सुरुवात करा. माझा जन्म आहे जोधपूरचा. माझे वडील एअरफोर्समध्ये होते. एअरफोर्समध्ये होते. बरं. जन्म जोधपूरचा आहे. तिथनं मग आग्रा टू दिल्ली आणि दिल्लीवरनं पुणं असा तो संबंध प्रवास आहे. आणि एअरफोर्समध्ये असल्यामुळे 18 पगड जातीची लोकं बरोबर असायची, विविध राज्यातली लोकं बरोबर असायची, विविध भाषा ऐकू यायच्या आणि दर 3 वर्षांनी लोक बदलायचे. त्यामुळे दर 3 वर्षांनी नवीन लोक, त्यांच्याबरोबर ॲडजस्ट करणे आणि त्यामुळे एक तो स्वभाव झाला की कुठेही गेलं तरी स्वतःला एस्टॅब्लिश करणं अतिशय सोपं गेलं. कारण ते बाळकडूच लहानपणापासून मिळालं होतं. पण मग तुम्ही हुशार वगैरे होतात लहानपणी? पहिलीपासनं MSc पर्यंत मी पहिला नंबर कधी सोडला नाही आणि त्यामुळे BSc MScला सुद्धा युनिव्हर्सिटीमध्ये मी पहिलीच होते आणि ते मी तो नंबर कधी सोडला नाही. बरं. मग तुम्ही PhDला लागला म्हणजे PhDचा कामाला? हो, लग्न झालं MSc नंतर आणि मग मिस्टरांना असं वाटलं की मी घरी बसू नये म्हणून मी PhD एनरोल केलं. काय झालं होतं, मला खरं डॉक्टर सर्जन व्हायचं होतं. बरं. त्यावर्षी नेमके कमी मार्क पडले, त्यामुळे मला जाता नाही आलं आणि म्हणून मग म्हटलं आपल्या नावामागे डॉक्टर पाहिजेच म्हणून मग PhD करायची. बरं. आणि PhDला मी विषय घेतला होता तो कॅन्सरशी निगडीत होता, सेल डेथ. पण मला जे म्हणजे ही एम्ब्रिओलॉजी होती त्यामुळे मी करत होते सरड्यावर आणि सरड्याची अंडी ही सहजासहजी मिळत नाहीत. सरड्याची अंडी फक्त पावसाळ्यात मिळतात आणि तीसुद्धा युनिव्हर्सिटीमध्ये जे माळी काम करतात त्यांना ते खोदताना खाली अंडी मिळाली की मी ते घेऊन यायचे. त्यामुळे कंट्रोल नसायचं की कुठल्या स्टेजची अंडी मिळत आहेत. आणि मग मध्ये काय झालं, जॉईन झाल्यानंतर जोपर्यंत तुम्हाला मटेरियल मिळत नाही तुम्ही तोपर्यंत फक्त नुसतं वाचन किती करणार. आणि मला असं होतं की मला सारखं काहीतरी केलंच पाहिजे आणि काहीतरी हातातनं निर्माण झालंच पाहिजे. मग कंटाळायला लागला आणि एक दिवशी घरी आले आणि जाहिरात पाहिली बँक ऑफ महाराष्ट्राची. तेव्हा BSRB होतं, ऑल इंडिया लेवलवर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होती. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हटल्यानंतर मला लगेच असं संचारलं की हे आपण बघूया. मग मी ती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हटलं फक्त बघूया बसून की कुठपर्यंत. मी त्याच्यात पास झाले, इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा पास झाले आणि मग माझ्यापुढे यक्षप्रश्न उभा राहिला की आपण आता PhD करायचं का बँकेत जायचं. मग असं लक्षात आलं की PhDला आत्ता आपण आहोत, पुढच्या पावसाळ्यापर्यंत वाट बघायची, ती अंडी यायची, त्यापेक्षा आजच इथं जावं म्हणजे उद्यापासून काहीतरी सुरुवात होईल आपल्या हातनं, म्हणून मी ती उडी घेतली. आणि तुम्ही सरळ बँकेत रुजू झालात नोकरीवरती? येस. मग कशा ॲडजस्ट झालात? सगळं नवीन होतं. मी म्हटलं मी जोपर्यंत मी बँकेत लागले नव्हते तोपर्यंत मी बँकेत गेले पण नव्हते आणि मी चेक काय असतो काहीही मला माहिती नव्हतं. बँकेत लागल्यानंतर मग मला कळलं की हे काय असतं. आणि दुसऱ्यात महत्त्वाची गोष्ट होती की तिथं कस्टमर किंवा ग्राहक याच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट यायला लागला. आणि मग माझ्या लक्षात आलं की माझ्या स्वभावामध्ये एक सर्व्हिस इंडस्ट्रीला जे लागणारे गुण आहेत. कारण मी म्हटलं होतं लहानपणापासून कुठलीही नवीन व्यक्ती त्यांच्याबरोबर मी इमिजिएटली ॲडजस्ट होऊ शकते. कुठलाही ग्राहक आला की त्यांना काय अडचण आहे ती इमिजिएटली समजावायची, ते समजून घ्यायची आणि त्यांना त्याचं जे काही सोल्युशन आहे ते द्यायचं. हे लक्षात आल्यानंतर मला कळलं की आपण खूप एन्जॉय करतोय हे. अच्छा. आणि मग हे 2 गोष्टी बघितल्यानंतर म्हटलं ठीक आहे आता बँकिंग इज अ गुड करिअर. बरं. पण मग सगळं डी लर्निंग आणि री-लर्निंग करायला लागलं असेल, ते कसं काय केलं? डी लर्निंग काही केलं नाही, कारण अजूनही आज तुम्ही मला झुऑलॉजी आणि एम्ब्रिओलॉजीबद्दल विचारलं तर मी जरूर तुम्हाला काही सांगू शकेन. त्यामुळे ते डी लर्निंग काही केलं नाही पण लर्निंग केलं नक्की. आणि सुरुवातीला म्हणजे मी सांगते, मी जेव्हा माझं लग्न झालं होतं माझ्यात सगळे जे गुण असतात की एक आदर्श गृहिणी म्हणजे मला स्वयंपाक करायला फार आवडतो, घर सजवायला खूप आवडतं, आलेल्या गेलेल्या पाहुण्यांचं सगळं करायला आवडतं. त्यामुळे त्यावेळेला मी अजिबात करिअरचा विचार केलेला नव्हता. बरं. आणि मी ठरवलंच नव्हतं की मी करिअर करणार आहे. बँकेत लागल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे, 1-2 वर्ष झाली, आपल्याला मुलं बाळ झाली की आपण मग राजीनामा द्यायचा आणि घरी मस्त मजा करायची. बरं. आणि ते एक करिअर करायचं. पण अनफॉर्च्युनेटली काय झालं, लग्न झालं 75 साली, 78 साली मला पहिलं मूल झालं, गेलं ते. मग लगेचच दुसऱ्या वर्षी एक मिसकॅरेज झालं. 80 साली दुसरं मूल झालं, ते 23 दिवसांनी गेलं. असे मिसहॅप झाल्यानंतर मग मी आणि मिस्टरांनी आम्ही बसून विचार केला की प्रॉबेबली दिस साईड ऑफ लाईफ इज नॉट फॉर मी. मग आपण या जगात आलो आहे आणि आपल्या इतक्या क्वालिटीज आहेत तर त्याचा उपयोग काय करता येईल. मग मला असं वाटलं की वाय नॉट डू अ करिअर इन बँकिंग. आणि म्हणून मग तेव्हा ठरवलं की ठीक आहे, आता हा भाग आपल्या आयुष्यातनं गेलेला आहे तर आपण करिअरवर कॉन्सन्ट्रेट करूया. आणि तोपर्यंत मी पहिल्यांदा जेव्हा माझ्या प्रमोशनच्या परीक्षेला गेले पुढच्या, तर माझी फक्त क्वालिफिकेशन MSc एम्ब्रिओलॉजी होती.
त्या परीक्षकांनी लगेच माझी क्वालिफिकेशन बघून सांगितलं की काय तुम्हाला बाकी काही क्वालिफिकेशन नाही आहे तर तुम्हाला आम्ही पुढे प्रमोट कसे करणार. मग लक्षात आलं की आपल्याला जर करिअर करायची तर मग आपल्याला ह्याच्यात भरपूर काय काय शिकायला पाहिजे. म्हणून मग मी 2 वर्षाचा डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट केलं. त्याच्यात सगळे मॅनेजमेंटचे विषय होते. मग बँकेत असल्यामुळे मग पुढचा 1 वर्षाचा मॅनेजमेंट इन मास्टर्स इन मॅनेजमेंट सायन्स केलं विथ स्पेशलायझेशन इन फायनान्स. हे केलं. त्याच्यानंतर आमची बँकिंगची CIB परीक्षा असते, इट्स अ प्रोफेशनल क्वालिफिकेशन, ती केली. आणि मग म्हटलं की ठीक आहे आता आपल्याला पुढं नक्कीच जाता येईल. त्याच्यानंतर मी जेव्हा एक्झिक्युटिव्ह लेवलला गेले तेव्हा माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की तुला जर इथं पिनॅकलला पोचायचं यू शुड हॅव समथिंग मच मोर दॅन अदर्स. आणि तेव्हा बँकिंगमध्ये बायका फारशा नव्हत्या आणि तुम्हाला जर पुढं जायचं असेल तर यू शुड हॅव एन एज ओव्हर अदर्स. आणि तेव्हा 3 वर्षाकरता अमेरिकेला गेले होते. ते म्हणाले वाय डोंट यू कम हिअर, आमच्याकडे सबॅटिकल होतं. 1 वर्षाचं सबॅटिकल घे, 2 वर्षाचं सबॅटिकल होतं, घे इथं MBA कर आणि मग परत जा. सो दिस क्वालिफिकेशन विल गिव्ह यू एन एज ओव्हर अदर्स वेन यू आर कम्पिटिंग विथ दॅम ॲट द टॉप मोस्ट लेवल. मग मी सबॅटिकल घेतलं. अनफॉर्च्युनेटली मला 2 वर्षाचं सबॅटिकल मिळालं नाही, 1 वर्षाचं मिळालं. मी 2 वर्षाचा MBAचा कोर्स 1 वर्षात केला. कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये? ड्रेक्सेल युनिव्हर्सिटी USA. बरं. तिथं केला. आणि तिथं सुद्धा मी ठरवलं होतं की मला इथं 4 GPA मिळायलाच पाहिजे, ग्रेड पॉईंट ॲव्हरेज. म्हणजे 90% पेक्षा जास्त मार्क सगळ्या विषयांमध्ये मिळाले की तुम्हाला GPA 4 मिळतो. मला ना 2 गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. येस. एक असं की खरं म्हणजे इन अ वे इट वॉज अ पेनफुल डिसिजन येस टू मेक दिस काइंड ऑफ अ शिफ्ट. तुम्ही आत्ता तो आम्हाला खूप सहजपणे सांगितलं, पण आय कॅन अंडरस्टँड की तो त्या वेळेला त्या स्टेजवरच्या शुभासाठी किती कठीण असेल. तर तो तुम्ही पेललात कसा? अवघड होतं अतिशय. इमोशनली इट वॉज अ व्हेरी व्हेरी टफ डिसिजन. कारण पण एकच होतं की मला घरच्यांकडनं आणि माझ्या मिस्टरांकडनं संपन्न सपोर्ट होता. आणि मग जेव्हा एकदा ठरवलं की ठीक आहे आपण ही करिअर म्हणून घ्यायची, तर माझ्याकडे एक गुण आहे की तो मी एक कप्पा बंद करू शकते. आय कॅन जस्ट क्लोज दॅट कंपार्टमेंट आणि मग मी विचार करून पुढे जाऊ शकते. सो यू सेड दॅट दिस वॉज अ पार्ट ऑफ माय लाईफ. हा माझ्या जीवनाचा एक भाग आहे, कप्पा आहे. एक कप्पा बंद झाला याचा अर्थ असा नाही की जीवन बंद झालं. जीवन वाहतं आहे. एक कप्पा बंद झालाय, मी दुसरा उघडते. अगदी बरोबर. मला वाटतं म्हणजे या एका गोष्टीसाठी आम्ही तुम्हाला सलाम करू. थँक्यू. आता आपण परत येऊया की तुम्ही या एक्झिक्युटिव्ह पोझिशनला आलात. पहिलं एक्झिक्युटिव्ह तुमचं पोस्टिंग किंवा ती रिस्पॉन्सिबिलिटी कुठली होती? पहिली एक्झिक्युटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी माझी मुंबईत होती आणि मला बिझनेस डेव्हलपमेंट हा विषय दिलेला होता. मला वाटतं विजया बँकेमध्ये तुम्ही पहिल्या डायरेक्टर लेव्हलला, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर लेव्हलला गेलात ना. म्हणजे ती त्या वेळेला ती टॉप पोझिशनच होती. एका बाजूने नवीन रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या. या रिस्पॉन्सिबिलिटीजकडे तुम्ही कसं पाहिलं त्यावेळेला? विजया बँकेत टोटली शेट्टी कम्युनिटी बँक आहे आणि शेट्टी कम्युनिटी कल्चर अगदी वेगळं आहे आपल्या मराठमोळ्या कल्चरच्या पेक्षा. त्यामुळे तिथं गेल्यानंतर आधी ते कल्चर समजून घेणं हा एक मोठा माझ्याकरता चॅलेंज होता. आणि दुसरा चॅलेंज होता त्यांची भाषा. म्हणजे मला आठवते की मी पहिल्यांदा जेव्हा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असताना मला साऊथला त्यांनी ट्रान्सफर केलं होतं आणि मी संबंध साऊथची जनरल मॅनेजर होते. आणि मी एका खेडेगावात कर्नाटकात गेले होते आणि एक 80 वर्षाचे गृहस्थ मला भेटायला आले आणि ते काकुळतीने मला काहीतरी कन्नडामध्ये बोलत होते. मला भावना कळत होत्या पण मला बाकी त्यातला सबस्टन्स आहे तो काही कळत नव्हता. मग मी माझ्या बरोबरच्या एक्झिक्युटिव्हला विचारलं की ते काय सांगतात. त्यामुळे ते NPA बॉरोवर आहेत आणि त्यांची घराची परिस्थिती इतकी वाईट आहे की ते पैसे देऊ शकत नाही, कर्जाचे पैसे परत देऊ शकत नाहीत. परत आल्यावर बँगलोरला मी काय केलं ते पहिल्यांदा कन्नडा क्लास लावला. कारण मी जर तिथं असणार आहे आणि मला जर लोकांबरोबर जर राहायचं आहे तर मला ती भाषा यायलाच पाहिजे आणि म्हणून कन्नड भाषा शिकली. त्यामुळे विजया बँकेत मी जेव्हा आले तर मला ह्याचा खूप उपयोग झाला. आता ह्या विजया बँकेतून तुम्ही CMD म्हणजे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून अलाहाबाद बँकेत ज्या गेलात त्या CMD म्हणून गेलात. म्हणजे पुन्हा क्षितिज विस्तारलं. पण आता CMD म्हणून म्हणजे आता एक संपूर्ण राष्ट्रीयकृत बँक तुमच्याकडे आहे. तुम्ही त्याच्या चेअरमन आहात, मॅनेजिंग डायरेक्टर आहात, म्हणजे लीडर आहात, सुप्रीम लीडर आहात. तुमच्या दृष्टीनं हे आव्हान काय होतं त्या बँकेच्या समोरचं आणि ते तुम्ही कसं पेललं ते आम्हाला सांगा.
मी अलाहाबाद बँकेत जेव्हा गेले तेव्हा पहिलं आव्हान होतं की बँकेचं RBIचं ऑडिट झालेलं होतं. मी 1 ऑक्टोबर 2012ला तिथं गेले. बँकेचं ऑडिट झालेलं होतं RBIचं आणि त्यांनी सांगितलं की 880 कोटीची लोन्स ही NPA पण तुम्ही दाखवलेली नाही आहेत. तर मी त्यांना म्हटलं की ठीक आहे. मी परत आले आणि मी ठरवलं की ज्या अर्थी हे दाखवलं आहे म्हणजे याच्यापेक्षा आणखी खूप जास्त काहीतरी अंडर द कार्पेट आहे. अंडर द कार्पेट. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की मी सगळे 880 कोटी आजच दाखवते, कारण मग मला पुढे 6 महिने मिळतात ते कर्ज वसूल करायला. त्यामुळे माझा सगळ्यात पहिल्यांदा मोठा सगळा चॅलेंज होता की कर्ज वसुली, कारण खूप कर्ज थकीत झालेली होती. दुसरं होतं की नवीन कर्ज ही थकीत कर्ज होऊ नयेत ह्याच्यासाठी मला एक संबंध नव्याने यंत्रणा उभारावी लागली. ते दुसरा माझा चॅलेंज होता. आणि तिसरा चॅलेंज तेव्हा फायनान्शियल इन्क्लुजन ह्याच्याबद्दल खूप रेटा दिला जात होता गव्हर्नमेंटकडनं, आणि त्याच्यासाठी आम्हाला रुरल एरियाजमध्ये 350 शाखा उघडायच्या होत्या. 350 शाखा उघडायच्या, आणि ह्या सगळ्या त्या 6 महिन्यात 31 मार्चच्या आधी करायच्या होत्या. आणि त्याप्रमाणे ठरवलं. आता 880 कोटी जेव्हा थकीत कर्ज झालेली आहे तेव्हा माझ्या लक्षात आलं की जर मला हेल्दी बॅलन्स शीट दाखवायचं असेल तर मला रिकव्हरी टार्गेट खूप वाढवणं गरजेचं आहे. तर वर्षाला आम्ही 300 कोटी वगैरे कॅश रिकव्हरी करत होतो. मी सांगितलं नाही, मी एकदम ते 1000 कोटी केलं. आणि मग मी काय केलं की आमच्याकडे जवळजवळ 48 झोन्स आहेत, तर प्रत्येक झोनल मॅनेजरला डेली टार्गेट्स दिली आणि त्यांनी ते डेली टार्गेट्स एवढी रिकव्हरी टार्गेट करायलाच पाहिजे आणि डेली मला रात्री SMS आला पाहिजे. त्यामुळे डेली मला 48 रिजनल मॅनेजर झोनल मॅनेजर्स हे SMS करायचे की ॲक्च्युअल आजचं टार्गेट किती आहे, रिकव्हरी किती, आणि मी त्यांना उत्तरं द्यायची. आणि त्यामुळे मग कित्येकदा रात्री 1-2 पर्यंत मी हा उद्योग करायची माझा पेपरवर्क झाल्यानंतर. हा मोठा चॅलेंज होता, पण त्याचा खूप फायदा झाला, कारण पुढच्या संबंध 6 महिन्यामध्ये आम्ही 1000 कोटीची रिकव्हरी सहज केली. दुसरा भाग तुम्ही म्हणालात की शाखा उघडायच्या. हो, 350 शाखा उघडायच्या होत्या. एकदा टार्गेट दिल्यानंतर इट हॅज टू बी ब्रोकन डाऊन इन टू पीसेस आणि डेज करून इथपर्यंत हे एवढं झालंच पाहिजे. हा फॉलो पण तो सगळा तक्ता माझ्या टेबलवर असला पाहिजे. म्हणजे मग मी तिथनं समजा मला कुठं वाटते की डिले होतोय की देन आय विल जम्प इन टू इट, तोपर्यंत मी फक्त मागं राहून बघणार की वेदर इट इज गोईंग ऑन ऑर नॉट. एवढं सगळं मी करत होते. मला तुम्ही 2 गोष्टी सांगा की अशी जेव्हा आव्हानं येतात तेव्हा हा आत्मविश्वास तुम्ही कुठून आणता? देवानी दिलेला आहे भरपूर, कारण एकदा स्वतःमध्ये किती कपॅबिलिटी आहे हे कळल्यानंतर आपल्याला माहिती असतं. आणि दुसरं असतं की मी फील्डमध्ये खूप काम केल्यामुळे मला बँकिंगची सगळी माहिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही अतिशय ट्रान्सपरंटली काम करत असता, ऑनेस्टली करत असता, एथिकली करत असता, तो एक सगळ्यात मोठा जो आत्मविश्वास असतो की तुम्ही जसे वर जाता तितके डोळे तुमच्याकडे लागलेले असतात आणि तुम्ही थोडंही चुकलात तर लगेच तुम्हाला पकडलं जातं. आणि म्हणूनच जर तुम्ही ट्रान्सपरंटली काम करत असाल तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही चुकणार नाही आता, त्यामुळे तुम्हाला भीती वाटत नाही. हे सगळं करत असताना बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा विशेषतः कर्ज वसुलीसारख्या ठिकाणी खूप सारे दडपण येतात, दबाव येतात. जितकं कर्ज जास्त कोटींचं तितके दबाव जास्त. त्या सिच्युएशन्स तुम्ही कशा हाताळल्या? 2 सिच्युएशन्स असतात. एक ऑलरेडी कर्ज देऊन झालेलं असतं आणि तुम्ही तिथं गेलात, त्याच्यात तुम्ही काही करू शकत नाही, कर्ज वसुली करायची असते. काही लोकांना जेन्युइनली प्रॉब्लेम असेल तर आपण समजू शकतो, आणि काही लोकांचं असं असतं की त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो पण त्यांना पैसे द्यायचे नाही आहेत. अशा वेळेला मग माझा रणचंडिकेचा अवतार येतो. हो का? आणि मग मी कुणालाही जुमानत नाही. हो. आणि मी असे 3 प्रसंग अलाहाबाद बँकेत उपभोगलेत असंच म्हणायला हवं. असे प्रसंग तुम्ही उपभोगता? बरं. आय हॅव गॉन थ्रू इट. मला आठवते मी मुंबईत होते आणि मला एका मंत्र्यांचा फोन आला. तर ते म्हणाले की माझ्याबरोबर एक कस्टमर आहेत, त्यांनी तुमच्या बॉम्बेमध्ये, त्यांना माहीत नव्हतं मी मुंबईत आहे कारण मोबाईलवरनं कळत नाही, मुंबईच्या एका कस्टमरने तुमच्याकडे अप्रोच झाले, त्यांनी लोन घ्यायचे आणि तुमचा झोनल मॅनेजर दाद देत नाही आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, मला एक 5 मिनटं द्या, आय विल कम बॅक टू यू. तर कारमध्ये होतो आणि शेजारी झोनल मॅनेजर होता. मग त्याला मी विचारलं की काय झालं याचं. तर तो म्हणाला, मॅडम या ग्रहस्थानी पंजाब नॅशनल बँकेकडनं लोन घेतलं आहे आणि ते थकीत झालं आहे. त्याच्यानंतर तो कॅनरा बँकेत गेला, तिथं त्यांनी पुन्हा कर्ज घेतलं, ते थकीत झालं, ते 1 टाईम सेटलमेंट करून आता तो आपल्याकडे आला आहे. तर मी परत फोन लावला, तर मंत्रीजीचे सेक्रेटरी होते. तर मी म्हटलं मला मंत्रीजींशी बोलायचं आहे. नाही आपने बात कर ली उनसे. म्हटलं बात की है लेकिन फिर से उनसे बात करनी है. तर मंत्रीजींनी फोन घेतला.
हां बोलिये मॅडम. तर मी म्हटलं असं असं आहे, तो ऑलरेडी NPA बॉरोअर आहे आणि म्हणून त्याला पेमेंट देता येणार नाही. मग माझ्या लक्षात येतं त्यांच्या बोलण्यावरनं की ते बहुतेक ग्रस्त समोरच बसलेले असले पाहिजे. ते म्हणाले ठीक आहे लेकिन जो करना है आप देख लीजिए, मैं आप पे छोड़ देता. म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला. पण त्यांचा पुन्हा काही फोन आला नाही. म्हणजे 1-2 गोष्टी आहेत, आपण ती संबंध माहिती काढून घेतली आणि आपण स्वतः जर क्लीन असू तर कुठल्याही दबावाला तुम्हाला बळी पडायचं काहीही कारण नाही आहे. तुम्ही तुमची लिडरशिप स्टाईल नेमकी कशी आहे असं म्हणाल? मी सांगेन माझी लिडरशिप मिक्स आहे. जनरली मी पार्टिसिपेटिव्ह आहे, की मी लोकांना बोलवीन, त्यांच्याशी चर्चा करीन आणि मग आम्ही ठरवू की काय करायचं आहे. पण काही प्रसंग असतात तिथं तुम्हाला ऑटोक्रॅटिकच व्हावं लागतं. बरं. मग तिथं तुम्ही वेळ करू शकत नाही. विजया बँकेमध्ये इंटरनेट बँकिंग सुरू केलं आणि एकदम हॅकर्सनी हॅक केलं आणि मला कन्सर्न ऑफिसरनी फोन केला की मॅडम 6 कस्टमर्सचे फोन आलेत, अकाउंट हॅक झालेत आणि पैसे गेलेले आहेत. ताबडतोब मी त्यांना सांगितलं इंटरनेट फॅसिलिटी डाऊन करा. तिथं मी जर सगळ्यांना बोलवून आता आपण चर्चा करूया त्याचा काही उपयोग नव्हता. मला ते तिथं ॲक्शन घेणं जरुरीच होतं. दॅट इज माय ऑटोक्रॅटिक स्टाईल. आणि तिसरं महत्त्वाचं आहे की आय लाईक टू लीड फ्रॉम द फ्रंट. म्हणजे मी जेव्हा अपेक्षा करते की माझ्या या सगळ्या लोकांनी इतके कष्ट घेतले पाहिजेत, त्याच्या आधी मी त्यांना दाखवायला पाहिजे की मी कष्ट तेवढेच घेते आहे. पण आता मला तुम्ही सांगा, हे सगळं करत असताना आताही तुम्ही एक जवळजवळ 10 कंपन्यांच्या वरती बोर्डवरती आहात, एक विमेन डिरेक्टर म्हणून तुम्ही आहात. तर स्त्री म्हणून, म्हणजे आता वुमेन डिरेक्टर म्हणून आणि पहिली स्त्री CMD म्हणून काही वेगळेपणा होता या कारकिर्दीमध्ये, लोकांच्या रिसीव्ह करण्यामध्ये किंवा समाजाच्या बघण्यामध्ये? काय वाटतं तुम्हाला? एकतर स्त्री म्हटल्यानंतर तुमचा अंदाज येईपर्यंत लोक लिबर्टी घेत नाहीत, किंवा जे प्रेशर्स पुरुषांवर देतात तेवढ्या बाईवर येत नाहीत. कारण त्यांना माहिती असतं की शी मे नॉट अग्री टू इट, इट विल बी व्हेरी डिफिकल्ट. पुरुषांवर कसं कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारची प्रेशर्स टाकता येतात, तेवढी बाईंवर टाकता येत नाहीत. हे सगळ्यात महत्त्वाचं. दुसरं असं असतं की तुमची तोपर्यंत कीर्ती इंटू इन्व्हर्टेड कॉमा पोचलेली असते, त्यामुळे त्यांना माहिती असतं की यांच्याबरोबर किती लिबर्टी घ्यायची आहे. आणि तिसरं आहे की स्त्री म्हटलं की तिच्याकडे काही अशा क्वालिटीज असतात की एकतर ती घरात संबंध घराला एकत्र ठेवते, टीम बिल्डिंग ती घरातनंच करते. शी हॅज गॉट एन एम्पथी. शी कम्स डाऊन टू द लेवल ऑफ पर्सन इन द हाऊस अँड शी मॅनेजेस एव्हरीबडी. याच क्वालिटी ती ऑफिसमध्ये घेऊन जाते आणि त्यामुळे शी इज मोर एक्सेप्टेबल. किंवा इगोच्या बाबतीत सुद्धा घरी आपण इगो कुठपर्यंत घ्यायचा आणि कुठं थोडं मागं यायचं हे आपण घरातच शिकलेलो असतो. त्यामुळे लिडरशिपला सुद्धा की कुठं नाही मी म्हणते तेच असं नाही. वेळप्रसंगी आपल्याला युनियनशी आपण जेव्हा डील करत असतो तेव्हा वेळप्रसंगी आपल्याला 1-2 पावलं मागं यावं लागतं. अल्टिमेटली जो फायनल आपला गोल आहे तो लक्षात ठेवून ठीक आहे 2 पावलं आज मागं आलो तरी नंतर आपण त्या गोलकडे जाणार आहोत. ही जी फ्लेक्झिबिलिटी आहे ना त्या बायकांमध्ये जास्त आहे. आणि म्हणून मला वाटतं की वुमन लिडरशिप इज मच बेटर बिकॉज दीज आर बॉर्न क्वालिटीज इन लेडीज. मला सांगा की हा जो सगळा तुमचा प्रवास आहे, तर त्या सगळ्या प्रवासामध्ये कुटुंबाकडून तुम्हाला मिळालेला पाठिंबा याच्याबद्दल काय म्हणाल? मला कुटुंबाकडनं प्रचंड पाठिंबा मिळाला. एक तर लहानपणी माझ्या आईवडिलांनी, म्हणजे आम्ही 3 बहिणी आणि 1 भाऊ आहोत, माझ्या आईवडिलांनी आम्हाला कधी तुम्ही मुली आहात हे करू नका हे कधी नाही सांगितलं. अतिशय आम्हाला स्वतंत्र बाण्याने वाढवलं आणि दे नेवर ट्रीटेड अस डिफरंटली. त्यामुळे कुठंही जाताना आपण मुलगी आहोत तर आपण हे करू शकू का हे कधी माझ्या डोक्यात नाही आलं, कारण आम्हाला तसं वाढवलंच गेलं नाही आहे. त्यामुळे ते एक बाळकडू मिळालं होतं. आणि लग्न झाल्यानंतरसुद्धा मिस्टरांची संपूर्ण साथ मला आजपर्यंत आहे. इनफॅक्ट कित्येक वेळेला माझ्यापेक्षा ते जास्त आग्रही आहेत माझ्या करिअर ग्रोथसाठी. आणि म्हणून मला वाटतं की त्याच्यामुळेच मी इतके पुढे जाऊ शकले आयुष्यात. ह्या CMD म्हणून अलाहाबाद बँकेत असताना तुम्हाला एका आरोग्यविषयकही इमर्जन्सीला सामोरं जावं लागलं नाही का? हो. काय बरं झालं होतं त्यावेळेला? माझा ॲक्सिडेंट झाला होता. मी गुवाहाटीला गेले होते एका मीटिंगसाठी. मीटिंग संपल्यानंतर मी एअरपोर्टकडे येत होते आणि एका डंपरची आणि आमच्या कारची हेड ऑन कॉलिजन झालं आणि मी जोरात जाऊन पुढच्या सीटच्या मागच्या बाजूला जोरात जाऊन आपटले, कारण वी वर मूविंग ॲट अ व्हेरी फास्ट स्पीड. आणि त्यामुळं माझा हा संबंध इथं हेअरलाईन फ्रॅक्चर होतं.
इथं खूप मोठी जखम होती त्यातनं आणि मी बेशुद्ध झाले होते. मला शुद्धीवर जेव्हा मला ते शिफ्ट करत होते दुसऱ्या कारमध्ये, तेव्हा मी शुद्धीवर आले आणि मग विचारलं काय झालं आहे. तेव्हा इन्स्टिंक्टिव्हली आधी मी हातपाय हलवले, माझ्या लक्षात आलं आपले हातपाय व्यवस्थित आहेत. मग मनात ठरवलं की आपल्याला काही झालेलं नाही आहे, फक्त एवढं कुठनं रक्त येतं. तो म्हणाले मॅडम आपको चोट आई आहे. म्हणून मी असं बघितलं तर माझं हे बोट आत गेलं, इतकी मोठी इथं खोक होती आणि 22 टाके पडले आणि सेरेब्रोस्पायनल फ्लुइड थोडंसं यायला लागलं होतं. तर इट वॉज सो सिरियस. आणि गुवाहाटीमध्ये तर तिथं काही फॅसिलिटी नाही आहे. मग त्यांनी ठरवलं की ते आयदर बॉम्बे किंवा दिल्लीला शिफ्ट करतील, पण विमानाने शिफ्ट करायचं तर प्रेशर असतं, सो दे कुड नॉट टेक दॅट रिस्क. मग मिस्टरांना त्यांनी रात्री बोलवून घेतलं गुवाहाटीला दुसऱ्या दिवशी सकाळी, आणि मग सकाळी आम्ही जेट एअरवेजनी आलो. तर माझं तोंड खूप सुजलं होतं, पण मला हे काही माहीत नव्हतं. मला असं वाटत होतं की आपल्याला आपण ठीक आहे, कारण मिस्टर आले आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं तर ते इतके नॉर्मली बघत होते की हाय हाव आर यू. मी म्हटलं छान आहे. तर मला असं वाटलंच नाही की मला काही होतं आहे. मग त्यांनी मला कॅथेटर वगैरे दिला आणि खाली आणलं आणि स्ट्रेचरवरनं आणि आम्ही एअरपोर्टवर आलो. सगळ्यांचे चेहरे म्हणजे ठीक आहे, माझा GM तिथं होता आणि मग विमानात चढलो तेव्हा त्या वैमानिकांनी माझी अवस्था पाहिली आणि त्यांनी मिस्टरांना बोलून घेतलं आणि लिहून घेतलं की काही जर फ्लाईटमध्ये झालं तर इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आणि हे शेजारी होते, हे शांत होते एकदम. आम्ही विमानतळावर उतरलो आणि मला त्यांनी व्हीलचेअरमध्ये बसवलं आणि आले. तर माझे सगळे GMs 20च्या 20 आणि DGMs एक काहीतरी 40 असतील, सगळे विमानतळावर होते. ते बघितल्यानंतर माझ्या डोक्यात काय चाललं आहे, अरे वा हे सगळे आले, ह्यांना वाटते मी बहुतेक ह्याच्यात मरणार आहे आणि त्यांना असं वाटते की बाईनी आधीच बघावं म्हणजे भूत झाली तर आपल्या केबिनमध्ये नको. म्हणजे माझा हा विचार चालला आहे. आणि ॲम्ब्युलन्सच्या इथं आलो तर ॲम्ब्युलन्स वर होती आणि मी खाली बसले होते. तर ते एकमेकात बंगालीत बोलत होते. म्हटलं क्या हो गया. म्हणजे मॅडम वो बहुत उंच आहे. म्हटलं थांबा, मी काही नाही, माझं कॅथेटर लावलेला, ती पिशवी अशी घेतली, उभी राहिले, उडी मारली आणि झोपले आणि बेशुद्ध झाले. पण मनात माझ्या असं पॉझिटिव्ह होतं की आपल्याला काही झालेलं नाही आहे. पहिले 5 दिवस सगळे बाकी टेन्शनमध्ये होते, मी शांत होते. 5व्या दिवशी म्हणजे मिस्टर कुणालाही आत येऊ देत नव्हते. 5व्या दिवशी मला एक कस्टमर आत आला आणि तो माझ्याकडे बघून, कारण एवढा सुजला चेहरा, काळा निळा झालेला, असा बघितला आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघून बघितल्यावर मला कळलं की आपल्याला काहीतरी सिरियस झालं आहे. मग मी यांना आत बोलवलं, म्हटलं काय झालं आहे मला. मग यांनी आरसा दाखवला, पण तोपर्यंत काय झालं होतं, क्रिटिकल पिरियड निघून गेला होता आणि आय वॉज ॲब्सोल्युटली ओके. आणि मला मग त्यांनी सांगितलं की पुढे 2 महिने बेड रेस्ट घ्या. आणि तो फेब्रुवारी होता, 13 दिवस मी तिथं होते. 13व्या दिवशी माझे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर दोघं आले. मॅडम पेपरवर्क खूप राहिलेलं आहे, तुम्हाला सह्या तर कराव्या लागतील. मग मी त्या न्यूरोसर्जनना बोलवलं, म्हटलं असं असं झालेलं आहे, काय करायचं. तर ते म्हणाले थांबा. मग त्यांनी जॉन हॉपकिन्सला फोन केला, कारण ते म्हणाले इथं ते लोक ट्रीटमेंट अशी टॉपच्या पोझिशनच्या लोकांच्या करतात. ते म्हणाले घरी जा, 20 मिनटं काम करा, मग 20 मिनटं झोपा, कारण तुमच्या मेंदूला तेवढा आराम मिळायची गरज आहे. मी घरी गेले, 14व्या दिवसापासून काम सुरू केलं असं 20 मिनटं करत. मग सगळ्या बोर्ड मीटिंग सगळं मी घरात घेतलं. मग शेवटी हे वैतागून म्हणले आता तू ऑफिसला जा, म्हणून महिन्याच्या आत ऑफिसला गेले आणि काम सुरू केलं. आत्ता जेव्हा तुम्ही तुमच्या करिअरकडे मागे वळून पाहता, तेव्हा विशेषतः इथे बसलेल्या मुली आणि त्यांचे पालक यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल. मला आधी पालकांना सांगावंसं वाटेल की तुमच्या मुली ह्या काही मुलापेक्षा वेगळ्या नाही आहेत. त्यामुळे तुम्ही काय करू नका हे सारखं त्यांच्या मनावर बिंबू नका. इट्स अ व्हेरी निगेटिव्ह वे ऑफ ब्रिंगिंग अप युअर किड. त्यामुळे त्यांना काय एक तर जबाबदारीची जाणीव द्या, पण त्यांना अतिशय पॉझिटिव्ह स्ट्रोक्स द्या. आणि त्यामुळे त्यांना कुठंही मनात कमकुवतपणा येता कामा नये की आपण कुठंतरी कमी आहोत हे कधीही जाणवता कामा नये. त्यामुळे माझी पालकांना एवढीच विनंती आहे की मुलगा मुलगी घरात असतील तर दोघांना समान ट्रीटमेंट द्या. आणि मुलीला सारखं हे करू नको ते करू नको की हे अजिबात सांगू नका. पॉझिटिव्ह स्ट्रोक्स द्या, पण जबाबदारीची पण जाणीव करून द्या की जेव्हा इतकं तुम्हाला स्वातंत्र्य मिळतं आहे तर तुम्हाला जबाबदारीने वागणंसुद्धा अतिशय गरजेचं आहे, ते पण सांगा. आणि मुलींना मला असं सांगावंसं वाटेल की तुम्हाला आज फ्रीडम मिळतं आहे, अपॉर्च्युनिटीज खूप मिळत आहेत, त्याचा चांगला वापर करा.